नांदेडच्या गंगा पूजनाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। यावेळी आयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र। कोल्हापूरमध्ये रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या 4 उपशहर अभियंत्यांची एक वेतनवाढ रोखली। मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची कारवाई। भारतीय वायुदलात अधिकारी होण्याची संधी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू, तर 9 डिसेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख। शेतकऱ्यांचा केवायसी प्रक्रियेत वेळ न घालवता ॲग्रिस्टॅक नोंदणीनुसार अनुदान द्या। छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। नाशिक शहराचा पाणीपुरवठा आज बंद। दुरुस्तीच्या कामाकरता पाणीपुरवठा बंद। नागरिकांनी जपून पाणी वापरावं, पालिका प्रशासनाचं आवाहन। कोल्हापुरातील चंदगडमधील अथर्व दौलत कारखाना अखेर सुरू। प्रशासनानं मनुष्यबळ उपलब्ध करून कारखाना केला सुरू। सीएसएमटी स्थानकात आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार। आंदोलनाच्या परवानगीपासून त्या आंदोलक रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची चौकशी होणार। ठाणे महानगरपालिका 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर करणार। आरक्षणाचं प्रारूप प्रसिद्धी 17 नोव्हेंबरला होणार। उल्हासनगरात पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त। गेल्या 5 वर्षांपासून वारंवार तक्रार करूनही समस्या जैसे थे। नागरिक पालिका मुख्यालयात बिऱ्हाड घेऊन राहायला जाणार, रहिवाशांचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंची माहिती। कोल्हापुरातल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम रखडलं। खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली रखडलेल्या कामाची पाहणी। वेळेत काम करण्याच्या दिल्या अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना। भटक्या श्वानांना तत्काळ हटवा, त्यांना हटवून आश्रयगृहात ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश। विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेटर राधा यादव यांचा पोईसर जिमखाना इथे सत्कार। माजी खासदार गोपाल शेट्टींच्या हस्ते सत्कार। सांगलीतील उत्तरेश्वर देवाची कार्तिकी पौर्णिमेनिमित्त पशुधन यात्रा मोठ्या जल्लोषात पार। सोमनाथ जाधव यांचा माडग्या बकरा ठरला हिंदकेसरी। साताऱ्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रंथ महोत्सवाला उत्साहात प्रारंभ। पुस्तक दिंडीनं वाचन संस्कृतीचा जागर, विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। डोंबिवलीत पेटलं सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीचं आंदोलन। मानपाडा चौकात आंदोलनकर्त्यांचा रास्ता रोको, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळलं। दत्त दालमिया कारखान्याविरोधात स्वाभिमानी आक्रमक। कारखाना समर्थकाची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी। मुंडव्यातील जमीन घोटाळा प्रकरणात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आक्रमक। कार्यकर्त्यांचा ताडीवत्ता चौकात रास्ता रोको। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या उन्नती व्हेरायटीला तब्बल 8,530 रुपये एवढा उच्चांकी दर। अवघ्या एका दिवसात सोयाबीनच्या दरात 1200 रुपयांची वाढ। कर्नाटक सरकार शेतकरी आंदोलकांसमोर नमलं। बेळगावात ऊस आंदोलनाला यश। ऊसाला प्रति टन 3,300 रुपये दर जाहीर, तर शेतकऱ्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा बीडमध्ये शेतकऱ्यांशी संवाद। शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित काम करेल। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकरी संवाद मेळाव्यात आश्वासन। अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शाही स्वागत। आयोजकांबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप। शिरसाळा गावात कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा। धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांची थट्टा। अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम अत्यल्प असताना रकमेतून 2,000 खात्यावर ठेवण्याची सक्ती, तर शेतकरी दुहेरी अडचणी। जमीन घोटाळा प्रकरणी पूर्ण माहिती घेऊ, कोणाची सुटका केली जाणार नाही, दोषींवर कारवाई होणार। चौकशी सुरू असून महिनाभरात अहवाल मिळेल। जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। ज्यांना FIR कळत नाही त्यांनी टीका करू नये। विरोधकांना फक्त टीका करणं जमतं। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला।
पार्थ पवारांना स्टॅम्प ड्युटीचे पैसे भरावेच लागणार. तब्बल 6 कोटी अमेडिया कंपनीला भरावे लागणार. व्यवहार रद्द करण्यासाठीचा कंपनीचा अर्ज दुय्यम निबंधक कार्यालयानं फेटाळला. पार्थ पवारांच्या अडचणी वाढवणारी बातमी. पार्थ पवारांच्या नावावर असणाऱ्या 12 कंपन्यांची माहिती समोर. 12 पैकी 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील भागीदार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. पार्थ पवार यांची ईडी चौकशी करावी, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पुणे शहराध्यक्षांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली कारवाईची मागणी. पुणे जमीन घोटाळा प्रकरणाचा व्यवहार रद्द. व्यवहारात सह्या केलेल्यांवर गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. जमीन व्यवहाराबद्दल मला माहित नव्हतं. मी कधीही नियम सोडून काम केलं नाही. माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाहीत. माझ्या नावाचा वापर केलेला मला चालणार नाही. अजित पवारांचं वक्तव्य. कोणतंही प्रकरण आलं तरी प्रेशरमध्ये येऊ नका. जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. प्रकरणात संपूर्ण कारवाईला आपला पाठिंबा दर्शवला. अजित पवारांची माहिती. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये काँग्रेसला धक्का. देसाईगंज नगर परिषदेचे माजी अध्यक्ष जेस मोटवानी यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित. मुंबईत आजपासून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर होणार सक्रिय. सर्व विभाग प्रमुखांना एकनाथ शिंदेंकडून ग्रीन सिग्नल. कुर्ला विधानसभेत मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा होणार शिवसेनेत अधिकृत प्रवेश. भाजपच्या चंचल पितांबरवाले यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस. परभणी जालन्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद. जालन्यात आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद. रत्नागिरीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. पदाधिकाऱ्यांसोबत सचिव विनायक राऊत यांच्या बैठका सुरू. शेतकरी कर्जमाफीसाठी राजू शेट्टींच्या बरोबर संजय काका पाटील उतरणार मैदानात. शेतकरी आंदोलनात संजय काका पाटलांनी पुढाकार घेतल्यानं सरकारच्या विरोधात आणखी खंबीरपणे लढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास राजू शेट्टींनी केला व्यक्त. एफआरपी जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने चालू देणार नाही. पोलिसांनी आमच्या भानगडीत पडू नये. राजू शेट्टींचा पोलिसांना इशारा. भाजपची आज रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक. रायगडमध्ये एकट्यानं की स्वबळावर लढायचं यावर होणार निर्णय. संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार साधणार प्रमुख नेत्यांसोबत संवाद. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत वंदे मातरम पुसून टाकणं अशक्य. याकूबची फाशी माफ करण्याची मागणी करणाऱ्यांचा धिक्कार. मंत्रिमंडळ प्रभात लोढांची टीका. महायुतीवर बोलायला विरोधकांकडे काहीच नाही, त्यामुळे बोगस आणि दुबार मतदानाचा तथ्यहीन आरोप. रहिमतपूर नगर परिषद पूर्ण ताकदीने लढणार. भाजप आमदार मनोज घोरपडेंचं वक्तव्य. गडचिरोलीत 3 नगर परिषदांसाठी निवडणूक. उमेदवारी देताना भाजपचं युवा वर्गाला प्राधान्य. परभणीतील पिंगळी गावात उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद. खुर्चीवर न बसता उद्धव ठाकरे मंचावर खाली बसले. रत्नागिरीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आढावा बैठक मुंबई इथे पार. यावेळी मतदारसंघनिहाय नियोजन आणि संघटनात्मक तयारीबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर महिला क्रिकेट संघाचं केलं अभिनंदन. पार्थ पवार प्रकरणात कोणतीही चर्चा नाही. खात्रीलायक सूत्रांची माहिती. भारताच्या महिला क्रिकेट संघाला महाराष्ट्र सरकारकडून पारितोषिक. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. खेळाडूंना प्रत्येकी 2.25 कोटीचा धनादेश. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन निवडणूक पार. निवडणुकीत जय कवळी आणि प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वातील पॅनलचे 6 उमेदवार विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.